राज्याच्या राजकारणात सध्या एका खुर्चीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद. अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांची गच्छंती निश्चित मानली जाते. अशातच आता एका नव्या नावानं या शर्यतीत उडी घेतलीये, त्या म्हणजे शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे. नक्की काय आहे मेटेंचा नवा प्लॅन, पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. विकृत आणि भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर अडचणीत आल्या होत्या. त्यांचे पद जाण्याची शक्यता निर्माण होताच आता शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी या पदावर दावेदारी केली आहे. पत्रकार परिषदेत मेटे यांनी थेट आपली इच्छा व्यक्त केली आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाचा दांडगा अनुभव आहे आणि आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करायला नक्कीच आवडेल, असं म्हणत त्यांनी सरकारला साथ घातली आहे. फक्त इच्छा व्यक्त करून मेटे थांबल्या नाहीत, तर त्यांनी राजकीय गणितही जुळवायला सुरुवात केली. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शिवसंग्रामचा पाठिंबा जाहीर केलाय. एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यास राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक मौन पाळलंय. मात्र संधी मिळाल्यास अनुषंगिक भूमिका घेऊ, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. आता अजित पवार गटाकडून मेटेंना ही संधी मिळते का आणि त्याचं घड्याळ हाती बांधलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राजकारणात संधी आणि सोय याचा मेळ कसा घालावा हे ज्योती मेटे यांच्या भूमिकेतून स्पष्टपणे दिसून येत आहे. महिला आयोगाच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी आता राजकीय रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. सत्तेचं गणित, पदाची इच्छा, मेटेंची राजकीय खेळी सुनेत्रा पवारांसोबत मेळ घालणार का, हाही प्रश्न आहेच. मात्र पुण्याच्या राजकारणापासून बारामतीच्या पोटनिवडणुकीपर्यंत ज्योती मेटे केंद्रबिंदू ठरत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.